माझा त्यांच्यासोबत संवाद चालू झाला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नितीन रोड डायरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आपल्या सर्वांचा विदर्भाचा नागपूरचा MS31चा नितीन आज लॉ गार्डन इथे आलेला आहो. कधी कधी प्रवासातील ठिकाणापेक्षा तिथली माणसं जास्त लक्षात राहतात. आज रस्त्यात मी चहा पित असताना मला एक काका भेटले आणि त्यांनी त्यांच्याशी झालेल्या गप्पा गोष्टीमुळे मला त्यांनी जर थोडं थांबायचं असेल तर थोड्या वेळसाठी ते लॉ कॉलेज गार्डन आहे तर तिथे जा असं म्हटलं. तर मग मी इथे आलो आणि इथे आल्यानंतर माझं आहे ना इथे खूप सारे अंकल्स होते, काका लोक होते बसलेले. तर माझं त्यांच्यासोबत संवाद चालू झाला. त्यांच्याशी मी गुजरातीमध्ये आणि मराठी हिंदी अशा तिन्ही लँग्वेजमध्ये माझं बोलचाल होत होतं. मग मी त्यांना सांगितलं की मी गुजरात भ्रमण करण्यासाठी आलेला आहो. त्यांनी म्हटलं वा. मग मी म्हटलं त्यांना माझं असं 34 दिवस झालेले आहेत गुजरात भ्रमणाला आणि मी 107 दिवसापासून घराच्या बाहेर आहे. तर तिथे बसलेल्या एका अंकलनी मला म्हटलं तर तू जर अहमदाबादला थांबत आहे आणि तुझं थांबण्याचं ठिकाण राहत नाहीये तर त्यांनी मला म्हटलं का तुला मी हॉटेल करून देतो आणि ते फ्री ऑफ कॉस्ट, किंवा त्यांचं एक जिमचं प्लेस आहे तर तिथे त्यांनी मला राहायसाठी असं ऑप्शन दिलं. मी म्हटलं नको आहे, माझं ठिकाण झालेलं आहे, मला राहायला सोय आहे. तर मग त्यांनी मला विचारलं की तू कुठे जाणार. मी म्हटलं मला इथून मग आता राजकोट वगैरे इकडे तिकडे म्हणजे पूर्ण असं कच्छ साईडचं पूर्ण फिरायचं आहे. त्यांनी मला म्हटलं तू माझा नंबर घे आणि राजकोट या तिकडच्या साईडला कुठे पण राहायचं राहिलं तर तुला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे एकही रुपया न देता खाणं पिणं राहण्याची पूर्ण सोय करून द्यायची जिम्मेदारी माझी, असे त्या खान अंकलनी मला म्हटलं. आणि इथल्या 3-4 लोकांशी माझा संवाद होता मी त्यांचे नंबर्स घेतले आणि त्यांनी पण माझा नंबर घेतलं. आणि मग काय आम्ही जेव्हा बोलत होतो खूपच असं समजा की खूप जबरदस्त आमचं कम्युनिकेशन झालेलं आहे. नहीं, क्योंकि देखो मैंने है ना मैं जहाँ पे रह रहा हूँ मोमेडियन कम्युनिटी सारी, तो मुझे नहीं पता ना ऐसा कुछ होता है. हमने तो देखा कि सभी लोग मिक्स रहते हैं ऐसे. ये सिर्फ अहमदाबाद और गुजरात में ही ऐसा है. ऐसे इसमें अहमदाबाद खास बाकी पॉलिटिकल सब है. ये भाजपा कांग्रेस ने सब ये दीवार लगाई है हिंदू मुस्लिम चल रहे हैं 20-25 साल. हाँ 85 ना तूफान बची. क्योंकि उन्होंने मुझे कहा यार लेकिन तू क्या कहना किसी से बात नहीं करना और कोई पूछे तो फिर है ना नॉर्मली कम्युनिकेशन करना, क्योंकि रहने में देते ऐसा कुछ समथिंग है. ऐसा मतलब आप अगर उनके घर पे रह रहे हो तो उनको भी दिक्कत होती है, ऐसा कुछ समथिंग है. अभी ऐसा कुछ नहीं है. अभी व्यापार मेरा भी 25% ग्राहक मेरे मुस्लिम है. हम मुस्लिम से परचेस भी करते हैं केरला से. केरला में मुस्लिम इधर गार्डन में बैठते हो तो हिंदू मुस्लिम तो ये अच्छी बात है. बट ये जो है ना मतलब एक जगह रहो ऐसा घुल मिल के रहने में जो मजा है वो किसी सही में बात है. पर अभी ये पॉलिटिकली सब हाँ. माहौल ऐसा हो गया तो कि एक दो आदमी अगर इधर रहते हैं हाँ. तो उसको तकलीफ होगी. हाँ ना. तो इसलिए उन्होंने मुझे क्या किया, मैं ऑफिस जा रहा हूँ तो मेरे साथ निकल तो इसलिए मैं गार्डन में थोड़ी देर मतलब 2-3 घंटे बिताता हूँ और आराम से फिर घूमने निकल जाता हूँ. अभी इधर ही घूमने गए. हाँ, पूरा अहमदाबाद कवर करना है 2-3 दिन में और फिर यहाँ से फिर राजकोट वगैरह ऐसे पूरा घूमते घूमते या तो फिर मेरा एग्जिट होगा माउंट आबू से राजस्थान के लिए या तो फिर मध्य प्रदेश नागपुर के लिए. पूरा इंडिया की टूर है. हाँ. तो अभी कहाँ रुके हो? अभी देखो लोकेशन का मुझे एग्जैक्ट पता नहीं है, तो ध्यान में नहीं है लोकेशन फोन में. क्या नाम है? क्या क्या नाम है? फेमस मस्जिद है वहाँ पे. जब मुसाफिर खाना में रुके हो ये जामा मस्जिद 3 दरवाजा के पास है. हाँ. something है. जाली वाली तो हाँ जानी. આખા નાના નાના છોકરાઓ સાલા ફોન જુએ છે ને બધું જુએ છે, બગડી રહ્યા છે અને પેટ્રોલ કરી દીધું મોંઘું. હવે એક જાઓ ને એટલી સુવિધાઓ જોઈએ છે તમે ઇન્ટરનેટ
રૂપિયા કરો ને પેટ્રોલ સસ્તું કરો ને એના કરતા ડબલ ઇન્કમ થશે ખાવાનું સસ્તું કરો. ખાલી ઇન્ટરનેટ ની સામે પેટ્રોલ સસ્તું કરી દે અને ઇન્ટરનેટ બધા ક્રાઇમ આખો ગુજરાત. ગૂગલમાં રાજસ્થાનમાં બતાવે ગુજરાતમાં આવું થોડી છે.